आता 100च्या जवळ असणाऱ्या संख्यांचा वर्ग कसा काढायचा बघूया. तर पहिली संख्या आहे 92. तर काय करायचं, असं इथं पण 2 भाग करायचं. आता 92 ही संख्या 100पेक्षा कितीनं कमी आहे हे चेक करायचं. तर 92 100पेक्षा कितीनं कमी आहे, तर 8नं कमी आहे. त्या उजव्या बाजूला 8चा वर्ग घ्यायचा. 8 8 64 आणि 8नं कमी आहे ना, तो 8 हा अंक ह्या 92मधून वजा करायचा. 92मधून 8 गेले किती राहिलं, 84. तर इथं 84 लिहायचं. 84 64. तर इथं 98. 98चा वर्ग 2 भाग 100पेक्षा 2नं कमी. तर 2चा वर्ग 4. पण इथं 2 डिजिटमध्ये नंबर आला पाहिजे. मग 0 घ्यायचं. 0 4. इथला अंक ह्या उजव्या बाजूचा 2 डिजिटमध्ये असला पाहिजे. आणि इकडचा अंक आहे तो किती असला तरी चालतो. मग तो 2 3. नंतर 98 2चा वर्ग घेतला. 98 हे 100पेक्षा 2नं कमी. तर ह्या 98मधून 2 कमी करायचं. तर किती, 96. 96 04 हा 98चा वर्ग. आता इथं 103. तर हे 100पेक्षा जास्त आहे. तर इथं हे 2 भाग करायचं असं. तर 100पेक्षा 3नं जास्त आहे. तर 103मध्ये मग 3चा वर्ग घ्यायचा. उजव्या बाजूला 3चा वर्ग. 3चा वर्ग 9. पण हा अंक 2 डिजिटमध्ये असला पाहिजे म्हणून 09 घ्यायचा. आणि इकडं 100पेक्षा 3नं जास्त आहे, तर 103मध्ये 3 ॲड करायचं. 100पेक्षा जास्त असल्यामुळे त्यामध्ये ॲड करायचा तो अंक. 103 अधिक 3 106. आता इथे 109 आहे. 2 भाग केले, 9नं जास्त आहे, तर 9चा वर्ग 81. आणि 109मध्ये ते 9 जास्त आहे ते ॲड करायचं. 109 अधिक 9 118. 118 81.